राज्य स्तरीय खादी महोत्सव खादी और स्वदेशी ग्रामोद्योग आयोग खादी महोत्सव का आयोजन दिनांक 20 से 1 मार्च तक किया गया है। खादी और ग्राम उद्योग द्वारा वोकल फॉर लोकल के प्रधानमंत्री मोदी के आह्वान के आलोक में स्थानीय गाड़गे बाबा समाधि यात्री मैदान में 20 फरवरी से राज्य स्तर के खादी महोत्सव का आयोजन किया गया है। खादी महोत्सव देश भर से उत्कृष्ट उत्पादक के प्रचार एवं प्रसार हेतु स्टॉल लगाए गए हैं। नमस्कार, आपका शुभ नाम बोलिए। मी आशिष मोडक, विभागीय निदेशक आहे इथे। आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते खादी प्रदर्शनी, या प्रदर्शनीची सुरुवात आजपासून होत आहे। याचं रितसर उद्घाटन करण्याचा हक्क जो आहे तो आमच्या खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष यांचा आहे। त्यांच्या व्यस्ततेमुळे ते आज इथे आपल्यासमोर आलेले नाही आहेत, पण लवकरच येतील आणि तेव्हा आपण त्याचं रितसर उद्घाटन करूया। पण हे जे रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने आणि आता आपल्याकडे वेळ कमी असल्याने आपण याची सुरुवात केलेली आहे। तर या प्रदर्शनीमध्ये देशभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून म्हणता येईल सगळ्याच प्रकारचे उद्योजक की ज्यांच्या उत्पादनाला एक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खादीचे वस्त्र मिळतील, तुम्हाला ग्रामोद्योगी उत्पादन मिळतील, तुम्हाला प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे देशभरामध्ये जे आपण उत्पादन करतो त्या उत्पादनात झालेले त्यांचे उत्पादन मिळतील आणि त्याच्यामुळे यांना एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळते। असं प्रोत्साहन सदैव आपण सुद्धा दिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। तसा इथे जे जवळपास आलेले आहेत तर आपण बघू शकाल की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू अशा विविध प्रांतातून इथे उद्यमी लोक आलेले आहेत। किती स्टॉल इथे सध्या तरी लागलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी हा महोत्सव साजरा होतोय? तर महाराष्ट्रामध्ये सध्या हा 2 ठिकाणी होतोय, याच्यानंतर मुंबईला होईल आणि इथे 50च्या वर ज्या आपले आहेत ते स्टॉल्स इथे आहेत। आणि एरिस सर यांचं चांगला एक यांना एक उद्देश आणि सेल मिळावा या हेतूने आपण या अमरावती शहरामध्ये याचं आयोजन केलेलं आहे आणि एक चांगली याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आपण, म्हणजे मीडियाच्या सोबतीने म्हणा आणि आमच्या या अधिकाऱ्यांच्या आणि यांच्या मेहनतीने आपण एक चांगली सुरुवात केलेली आहे। सुरुवातीपासून मीडियाने याच्यामध्ये पण आम्हाला एक सहकार्य दिलेलं आहे। असंच सहकार्य मीडियाने शेवटपर्यंत खादी ग्रामोद्योग आयोगाला देत राहावं, जेणेकरून की आमचा जो उद्देश आहे की कमी शिकलेल्या माणसालासुद्धा रोजगार मिळावा आणि त्याच्या उत्पादनाला भाव मिळाला, हा उद्देश पूर्ण होऊ शकला पाहिजे। एवढंच आजच्या याच्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो। अमरावती शहरामध्ये हा महोत्सव होतोय। अमरावतीमधील किती नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे? या नागरिकांनी आजची सुरुवात आहे। मला वाटतं इथे बऱ्याच आपल्याला उद्यापासून बघायला मिळेल किंवा आजपासून ज्याची आपण ज्याप्रमाणे मीडियाला आणि टी व्ही, दूरदर्शन मीडियाला यांना सगळ्यांना जेव्हा आपण इथे सपोर्ट घेऊन कार्य करतो आहे, याची पब्लिसिटी प्रचार प्रसार करतो, त्या उद्देशाने असं मला वाटते की आपल्याला इथे फार चांगला प्रतिसाद मिळेल आणि प्रत्येक दिवशी याचा प्रचार आणि याची जी विक्री आहे ती वाढतच राहील ही विभागीय मंडळी कार्यालयाला अपेक्षा आहे। ओके।